भारतातले बरेचसे तरुण हे झुरळांसारखे असतात, ज्यांना काही कामधंदा नाही. म्हणून त्यांच्यातले काही जण सोशल मीडियावर काही लिहितात आणि भारताच्या घटनात्मक संस्थांवर आरोप करतात. आणि हेच लोक समाजातील पॅरासाइट्स म्हणजेच परजीवी आहेत. हे वाक्य होतं भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं. आणि याचाच परिणाम म्हणून अमेरिकेत शिक्षण घेत असलेला एक मराठी तरुण अभिजित दिपके म्हणाला की हीच सर्व झुरळं एकत्र आली तर बस एवढंच झालं. आणि त्यातूनच कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना झाली आणि नंतर जो वणवा पेटला तो आपण सगळे पाहतच आहोत. पण मंडळी, जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सीजेपीचा प्रमुख प्रवक्ता विजेता दहियाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात तो मेट्रो स्टेशनवर बर्गर खाताना दिसला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि याच व्हिडिओमुळे विजेता दहिया याला आता त्याचं पद गमावं लागलं. आता नेमकं या व्हिडिओ तसं काय होतं ज्यामुळे त्याची एवढी चर्चा झाली? अभिजित दिपके आणि विजेता दहियाला प्रवक्ते पदावरून का काढून टाकलं आणि याचा आंदोलनावर काय परिणाम झाला हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी ही जेनझी तरुणांची संघटना आहे. यातले सुरुवातीचे जे शिलेदार आहेत त्यांना कुठलाही राजकीय वारसा किंवा या प्रकारचा सामाजिक आंदोलनाचा अनुभव नव्हता. त्यामुळेच त्यांच्यातला जो सामान्य तरुण आहे तो वेळोवेळी बघायला मिळाला. त्यातच दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज, संसद मोर्चा आणि वाढता राजकीय पाठिंबा हे सगळं एकीकडे घडत होतं. आणि दुसरीकडे सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी एक्सवर पोस्ट करून सीजेपीच्या प्रमुख प्रवक्ते विजेता दहिया याला पदावरून काढून टाकल्याची माहिती दिली. याचं कारण होतं की विजेता दहिया याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात ते मेट्रो स्टेशनवर बर्गर खात असल्याचं दिसत होते. त्याच गोष्टीचा व्हिडिओ काढून लोकांनी व्हायरल केला, कारण व्हिडिओ शूट करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याला व्हिडिओतच स्पष्ट विचारलं होतं की आमच्यावर लाठीचार्ज होत असताना तुम्ही ते बर्गर का खात आहात. त्याचा प्रश्न व्हॅलिड होता आणि त्यामुळेच हा व्हिडिओ काही तासातच लाखो लोकांपर्यंत पोहोचला. खरं तर एखाद्या व्यक्तीने भूक लागल्यावर जेवण करणं ही सामान्य गोष्ट आहे, पण वाद फक्त बर्गर खाल्ल्यामुळे झाला नाही. वाद झाला तो त्या वेळेमुळे, कारण त्याच वेळी आंदोलनातील अनेक विद्यार्थी पोलीस कारवाईला सामोरे जात होते. यानंतर विजेता दहिया यांनी स्वतःचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. त्यांनी म्हटलं की मला भूक लागली होती म्हणून मी बर्गर खाल्ला. आंदोलन करणाऱ्या व्यक्तीने बर्गर खाल्ला तर त्यात चुकीचं काय? मी 2 रात्री झोपलो नव्हतो. मी कुणाचाही नोकर नाही. मला कुणी निवडून दिलेलं नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी मला जबाबदार धरता येणार नाही. मी माझ्या इच्छेनं देशासाठी काम करतो. त्यासोबत त्यांनी टीका करणाऱ्यांवरही निशाणा साधत सोशल मीडियावर बसून टीका करणारे लोक वास्तव समजून घेत नाहीत असं म्हटलं. मात्र हे स्पष्टीकरण अनेकांना पटलं नाही. उलट मी कुणालाही अकाउंटेबल नाही हे त्याचं विधानच सर्वाधिक चर्चेत आलं. या सगळ्यानंतर सीजेपीने अधिकृत निवेदन जारी केलं. आंदोलनकर्त्यांवर पोलीस लाठीचार्ज करत असताना पक्षाच्या प्रवक्त्याचं असं वागणं अत्यंत असंवेदनशील असल्याचं पक्षाने म्हटलं. हे वर्तन पक्षाच्या मूल्यांशी आणि तत्वांशी विसंगत असल्याचं सांगत विजेता दहिया यांना प्रवक्ते पदावरून हटवण्यात आलं. एवढंच नाही तर त्यांच्याकडील सर्व अधिकृत जबाबदारी काढून घेण्यात आल्या. ही कारवाई होताच सोशल मीडियावर 2 मतप्रवाह तयार झाले. एका गटानं पक्षाचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं. आंदोलनाची प्रतिमा टिकवण्यासाठी कठोर निर्णय घेणं आवश्यक होतं असं त्यांचं मत होतं. तर दुसऱ्या गटाने दहिया यांच्या बाजूने भूमिका घेतली. त्यांचं म्हणणं होतं की एका व्हायरल व्हिडिओवर इतकी मोठी कारवाई करणं योग्य नाही. या प्रकरणामुळे आणखी एक प्रश्न समोर आला. सीजेपी ही अजूनही अत्यंत नवीन संघटना आहे. तिची स्थापना होऊन अवघे 2 महिने झाले आहेत. अशा परिस्थितीत प्रमुख प्रवक्त्यालाच बाहेरचा रस्ता दाखवावा लागणं म्हणजे भविष्यात अभिजित दिपके समोर मोठं आव्हान असल्याचं अनेक विश्लेषक मानत आहेत. कारण कोणत्याही नव्या चळवळीत नेतृत्व एकसंध राहणं ही सर्वात मोठी गोष्ट असते. प्रवक्ते पदावरून काढल्यानंतरही विजय दहिया यांचा अजून एक व्हिडिओ आला, ज्यात ते या झालेल्या कारवाईबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करताना दिसतात. एक अंशी त्यांचं म्हणणं बरोबरही वाटतं, कारण हे तरुण कुठलंही बॅकग्राऊंड नसताना निस्वार्थ हेतूने प्रामाणिकपणे स्वतः पुढे येऊन एवढ्या अवघड काळात जबाबदारी घ्यायला पुढे आले होते. आंदोलनावेळी किंवा सतत काम करत असताना थोडासा बदल म्हणून बाहेर जाऊन काहीतरी खाणं यात काही चुकीचं नाही. पण दुसऱ्या बाजूला आपल्या हाकेवर आंदोलनासाठी देशातील कानाकोपऱ्यातून दिल्लीत आलेले विद्यार्थी पोलिसांचा मार खात असताना जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीनं अशा प्रकारे बेजबाबदार वागणं हेही चुकीचंच आहे. त्यामुळे हा मुद्दा अजून चर्चेत येऊ नये किंवा यामुळे मूळ मुद्द्यावरून लक्ष भरकटू नये म्हणून अभिजित दिपके यांनी घेतलेली भूमिका बरोबरच वाटते. यानंतरही आंदोलन व्यवस्थित सुरू आहे. जंतर मंतरवर अजूनही असंख्य विद्यार्थी धरणे देऊन बसले आहेत. त्याचबरोबर विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिलाय. विविध राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही कायम आहे. मात्र आता सीजेपी समोर 3 लढाई आहेत.
एक सरकार विरोधातील आंदोलनाची आणि दुसरी स्वतःच्या संघटनेतील एकात्मता टिकवण्याची आणि तिसरं म्हणजे विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्याची. कारण बाहेरचा विरोध जितका मोठा असतो तितकंच अंतर्गत नेतृत्व मजबूत असणं आवश्यक असतं. पण एवढं मात्र निश्चित आहे की एका बर्गरच्या व्हिडिओने सीजेपीच्या आंदोलनात छोटासा वाद निर्माण झाला होता आणि तो अभिजित दिपके यांनी योग्य प्रकारे हाताळलाय. बाकी मंडळी, तुम्हाला विजेता दहिया यांच्या भूमिकेबद्दल आणि अभिजित दिपके यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.